शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तया तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर कार विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण. वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविशी हिरण्याक्ष वध. विशी विधी सृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविशी भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम अर्चिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वैशाख वद्य सप्तमी शके 1945. शुक्रवार दिनांक 12 मे 2023. श्रीमद्भागवताच्या या प्रवचन मालिकेतील हे आजचं 68वं प्रवचन आहे. आपण आता ऐकत आहोत.
या स्कंद 3 अध्याय 27. याचा विषय आहे प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन. त्यामुळे 3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे प्रकृती, त्यानंतर पुरुष आणि विवेक. या 3 गोष्टी आपल्याला अगोदर समजून घेतल्या पाहिजे. त्यातलं पुरुष म्हणजे काय? पुरुष म्हणजे आदिपुरुष, परब्रह्म, आदी नारायण, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, जो निर्विकारी आहे, त्यात विकार होत नाही, जो स्थिर आहे, त्याचा नाश होत नाही, त्यामध्ये बदल होत नाही, आणि तो निर्गुण, निराकार आणि मायेचा पती, या मायेला निर्माण करणारा आणि मायेला जपणारा आणि सर्व भूतमात्रांना मायेच्या योगे त्याच्यापर्यंत नेणारा असा तो मायापती आहे. त्याला आपण पुरुष असं म्हणतो. त्यानंतर प्रकृती म्हणजे मायेचा मायेचा निर्माता. प्रकृती म्हणजे ज्यामुळे निर्गुण हे सगुणात आले. प्रकृती नसती तर परब्रह्म एकटंच एक राहिलं असतं आणि त्यामध्ये विकार नाही, त्यामध्ये गुण नाही, त्यामध्ये काहीच नाही. त्यामुळे काहीच निर्माण झालं नसतं, पण तो मात्र सगळीकडे राहिलाच असता. तसं पण त्या निर्गुण परब्रह्माला सगुणात यावे असे वाटले आणि त्यामुळे सगुणाच्या मूर्ती तयार झाल्या. मूर्ती या देवातल्याच मूर्ती असल्या पाहिजे असं नाही, पण आम्ही सर्व जीवसृष्टी जी आहे ते त्याचंच स्वरूप आहे जे सगुणामध्ये आलेलं आहे. आणि मग ते येण्यासाठी त्याने मायेचा आश्रय घेतला. मायेमधून मूळ माया, मग पंचगुण माया म्हणजे त्रिगुण आलं, मग पंचमहाभूते आणि 3 गुण, यापासून ही सगळी प्रकृती निर्माण झाली. आपण म्हणतो आज काही माझी प्रकृती बरी नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या प्रकृती याचा अर्थ माझी तब्येत किंवा माझं जे पंचभूतात्मक हे जे शरीर आहे त्यामधलं काहीतरी संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे काही ना काही कमी जास्त झाल्यामुळे प्रकृती बरोबर नाही. म्हणजे नेहमीसारखा उत्साह नाही, नेहमीसारखं जीवन नाही, हे जे आपण म्हणतो प्रकृती बरोबर नाही. तर पुरुष आणि प्रकृती, पुरुष म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा आत्मा, परमेश्वराचा अंश, त्यालासुद्धा पुरुषच म्हणतो. या द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. कूटस्थ म्हणजे चैतन्य, जे भगवंतापासून आलेलं आहे ते चैतन्य, आणि त्या चैतन्याला या ठिकाणी काही कार्य करायचं आहे आणि ते कार्य करण्यासाठी त्याने देहाचा आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे देह हा नाशवंत आहे, पण आत्मा हा परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो येत नाही आणि जातही नाही. पण आपल्या दृष्टीने आपण त्याचा जन्म पाहतो म्हणून मुलाचा जन्म झाला म्हणतो, आणि म्हाताऱ्या माणसाचा मृत्यू पाहतो म्हणून त्या जीवाचा मृत्यू झाला असं पण म्हणतो. पण आत्म्याच्या दृष्टीने त्यामध्ये येतही नाही आणि जातही नाही. जसं सूर्यकिरण आहे, सकाळी सूर्य उगवला आपण म्हणतो आणि संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला असं आपण म्हणतो. आता सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं अस्ताला जाणं हे कालसापेक्ष आहे, वस्तूसापेक्ष आहे, आणि आपण पाहत असल्यामुळे दृष्ट्या साक्षेप आहे. दृष्ट्याने पाहिलं आणि म्हणून सूर्योदय दिसला, दृष्ट्याने पाहिलं म्हणून सूर्यास्त झाला. वास्तविक आपण सूर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर तिथे उदय नाही आणि अस्त पण नाही, आणि हा सूर्य जसाच्या तसा 24 तास तळपतच असतो. 12ही महिने 365 दिवस. आजकाल जे म्हणतात 12/360 काय जे भाषा आहे त्याप्रमाणे 24 तास हा कार्यरत असतो. कारण लाविले भ्रमण जगदीशे, म्हणजे त्या पुरुषाने, त्या महाविष्णूने, त्या आदिनारायणाने या चंद्र, सूर्य, तारामंडळ यांना भ्रमण करायला लावलं आणि त्याच्या शासनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. मग ज्या गोष्टी घडतात त्याला प्रकृती म्हणतो, आणि ज्याच्या नियंत्रणाने या सगळ्या गोष्टी होतात त्याला पुरुष म्हणतो. आता तिसरं राहिलं गोष्ट, ती म्हणजे विवेक. आता विवेक म्हटलं तर समर्थांच्या या पूर्ण दासबोधामध्ये पूर्ण 12वा दशक जो आहे तो विवेकाचाच आहे. मागे आमच्याकडे अकोल्यामध्ये आमच्या प्रभाताई पांडेने मंडळातर्फे स्पर्धा घेतली होती. ग्रंथराज दासबोधामध्ये विवेक शब्द किती वेळेस येतो आणि आणायचं, त्याचं जे परीक्षणाचं काम होतं ते माझ्याकडून काकूकडे आलं, आणि ते सगळं तपासणं माझ्यापेक्षा तिनेच जास्त काम केलं ते. आणि जवळपास 400-450 वेळेस विवेक शब्द ग्रंथराज दासबोधामध्ये आलेला आहे. आता 2-3 भगिनींचं उत्तरं बरोबर होते, आकडा बरोबर होता, पण त्यातला एकीचा पहिला नंबर आला, दुसरीचा दुसरा आणि तिसरीचा तिसरा.
आता जेव्हा त्यासाठी बक्षीस वितरण झालं तेव्हा त्या दोघी जणी म्हणाल्या की आमचं पण नंबर बरोबर आहे, 445च आहे, 448च आहे. तर त्यांना असं उत्तर दिलं आम्ही की तुम्ही जे कागदावर सगळ्या विवेकाच्या ओव्या लिहिलेल्या आहेत, तो कागद कसा वापरावा हा विवेक तुम्ही वापरला नसल्यामुळे तुमचा नंबर दुसरा आणि तिसरा आलेला आहे. पण ज्यांचा नंबर पहिला आला आहे त्यांनी स्वच्छ कागद घेतलेला आहे. भोवते स्थळं सोडून द्यावे, मध्ये चमचमीत लिहावे, ह्या समर्थांच्या उपदेशाचा वापर करून विवेकाने आपण हा सगळा प्रकल्प पूर्ण केला. त्याला म्हणतात विवेक. दुसरं म्हणजे विवेक म्हणजे जसं आपलं ठरलेलं आहे की हा वर्ग जो आहे किंवा हे जे प्रवचन आहे 4:30 वाजताचं, ते अर्ध्या तासात झालं पाहिजे. तर अर्ध्या तासात ते आपलं संपलं पाहिजे आणि अर्ध्या तासात आपल्या विषयाची मांडणी आपण केली पाहिजे. म्हणजे जेवढा आपल्याला वेळ दिला आहे त्या वेळामध्येच आपल्याला सगळं कार्य करायचं आहे. आणि दशक 17 समास 5 21 सहस्र 600 जप श्वास 21,600 श्वास प्रत्येक दिवसाचा ठरलेला आहे जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याचा. आता ते 21,600चा जो श्वास आहे किंवा तो घेण्यासाठी जो वेळ लागतो तो आपण घाई करून लवकर संपवायचा का प्राणायाम करून हळूहळू संपवायचा यावर साधकाचं आयुष्य अवलंबून असतं. जे प्राणायामाने या प्राणावर विजय मिळवतात ते अनेक वर्ष जिवंत असतात, अनेक वर्षापर्यंत या ठिकाणी कार्य करतात. पण ज्यांच्या ठिकाणी षड्रिपू आहेत, क्रोध आहे, संताप आहे, म्हणजे अशा दुष्ट भावना ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांना त्या दोषांमुळे त्यांचा श्वास जो आहे तो इतक्या लवकर सुरू असतो श्वास आणि उश्वास की त्यांचं जे ते बजेट आहे 21,600चं एका दिवसाचं ते प्रत्येक दिवशी कोलमडून पडतं. आणि आता बँकेत काही पैसेच नसतील तर आपण काढणार कसं? त्याप्रमाणे त्यांचा अपमृत्यू हा ठरलेला आहे. आणि म्हणून जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. काय निंदे आहे आणि काय वंदे आहे हे समजणं म्हणजे विवेक. कुठे थांबायचं हे समजणं म्हणजे विवेक. चांगल्या आणि वाईटाचा निवाडा म्हणजे विवेक. एखाद्या चविष्ट पदार्थासाठी आपण ते भक्षण करत असताना ते किती खावं आणि किती कमी खावं का जास्त खावं हा सुद्धा विचार असणं म्हणजे हे विवेक आहे. आणि मग समर्थ आपल्याला सांगतात विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. आणि पुन्हा विवेक म्हणजे चांगले वाईटाचा निवाडा असतो. तसंच विवेक म्हणजे श्रेय आणि प्रेय. श्रेय म्हणजे जे जीवाला श्रेयस्कर आहे, प्रेय म्हणजे जे जीवाला आवडतं. आणि दुसरा विवेकाचा अर्थ म्हणजे ध्रुवाच्या आई सुनीती आणि सुरुची. एक सुरुची रुचीप्रमाणे आवडणारी आणि सुनीती म्हणजे नेहमी नीतीप्रमाणे वागणारी. मग आता त्या ठिकाणी विवेक कशाचा पाहिजे? तो नीतीचा विवेक पाहिजे, सुनीती असली पाहिजे. आणि सुरुची म्हणजे जे प्रेय आहे तेच ज्याला आवडतं ते मात्र आपल्या नाशाला कारणीभूत होतं. म्हणून देह, आत्मतत्व किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या सगळ्यांचा अर्थ म्हणजे हा विवेकाशी निगडीत आहे. या 3-4 गोष्टी जर समजल्या तर बऱ्याच गोष्टीचं म्हणजे प्रश्नांची उकल जी आहे ती आपण सहजपणे करू शकतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये असा श्लोक आहे, अजोपि सन अव्यक्ता अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. म्हणजे अजोपि सन मला अज म्हणजे जन्म नाही, अव्ययात्मा व्यय म्हणजे खर्च होणे, अव्यय म्हणजे खर्च न होणे म्हणजे ज्यामध्ये विकार नाहीत असा ईश्वरोपि सन असा मी ईश्वर आहे. प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय म्हणजे माझ्या अधिष्ठानावर ही सगळी प्रकृती आहे. जसं सूर्याच्या उजेडामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे मृगजळ दिसतं आणि सूर्य आहे तोपर्यंत ते मृगजळ दिसत राहतं, तसं हे विश्व भगवंताच्या अधिष्ठानावर आहे आणि तो मी आहे असं सांगणारा हा श्लोक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या देवती मातेला कपिल महामुनी जो उपदेश करत आहेत त्या उपदेशाचा हा जो भाग आहे की मोक्षप्राप्ती जी आहे जीवाचं परमकल्याण कशामध्ये आहे तर मोक्षप्राप्ती. तद्धामम परमम मम, त्या धामाला प्राप्त होणं तिथपर्यंत आपली गती जीवाची गेली पाहिजे. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर मग पुन्हा तो काही परत येत नाही. कारण त्याला आता पुढे जन्म नाही आणि मरणही नाही. कारण
त्याच्या वासना सगळ्या निवालेल्या असतात. तृण अग्निमिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि मग जे बीज भाजलेलं आहे त्याला पुन्हा जरी आपण चांगल्या भूमीमध्ये जरी रोवलं तरी पण त्यामधनं अंकुर फुटणार नाही. तसं ज्याच्या वासना सगळ्या जळून गेलेल्या आहेत त्याला पुन्हा त्या वासनाच्या कारणाने जन्म नाही आणि मरण नाही, आणि ते भगवंताच्या धामापर्यंत प्राप्त होतात. आता या अध्यायामध्ये पहिला श्लोक असा आहे, प्रकृतिस्थोपि पुरुषो नाज्यते प्रकृते गुणे हे अविकारात अकर्तृत्वात निर्गुणत्वात जलार्कवत. जलार्कवतम, जल म्हणजे पाणी आणि अर्क म्हणजे सूर्य. जलार्कवत म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जसं दिसतं त्या सूर्याला त्या पाण्याशी काही म्हणजे संबंध येत नाही. ते पाणी गरम आहे, थंड आहे, गढूळ आहे, कसं आहे त्याचा त्याच्याशी संबंध नाही. म्हणजे आपल्या जीवातील जे विकार आहेत, देहाचे जे विकार आहेत त्याचा त्या आत्म्याशी काही एक संबंध नाही. पण आकाशातील प्रतिबिंब त्या पाण्यात पडल्यामुळे त्या प्रतिबिंब जो आहे ते जसं दिसावं तसं दिसत नाही. तसंच प्रत्येकाच्या ठिकाणी जरी आत्मा एकच असला तरी त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या गुणानुसार, त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याचे कर्म जे आहे चांगली असतील किंवा वाईट असतील ते पूर्वसंस्काराने घडत असतं. म्हणून गुणांचा त्या सूर्याशी कुठलाही संबंध नाही. एक गाणं आहे पहा, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. चांदणं आहे, चांगल्या माणसाला खूप छान आनंद मिळेल त्यामध्ये, पण जे चोरी करणारे आहेत त्यांना मात्र ही पौर्णिमेची रात्र ही काही आवडत नाही. कारण पौर्णिमेच्या रात्री केलेलं पाप जे आहे ते दुसऱ्याच्या लक्षात येतं, कारण सगळे त्या चांदण्याचा आनंद घेतात, त्यामुळे सगळे जागे असतात. असं जसं आहे तसं जो भेदभाव न ठेवता, सूर्य किंवा चंद्र हे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता आपला प्रकाश मुक्त हस्ताने सगळीकडे वाटत असतात. म्हणून प्रकृतीचा भाग असणारा हे शरीर आणि मग त्याच्या सुखदुःखाचा आत्म्याशी कुठलाही संबंध नसतो. हा भाग ते आपल्या आईला समजावून सांगत आहेत. एक साधं उदाहरण पहा, बैलगाडी चाललेली आहे, बैलगाडीच्या खाली एक दिवा कंदील तो आहे तो पेटलेला आहे. आता आपल्याला या गोष्टी पाहायला पण नाही मिळत. आमच्या लहानपणी आम्ही हे सगळं खूप अनुभवलेलं आहे. आणि त्या बैलगाडीचा मालक आणि ते सगळे त्याचं कुटुंबावर बसलेलं असतं आणि त्यांचं कुत्रं पण बरोबर असतं आणि कुत्रं ते एका दोरीला बांधून त्या बैलगाडीला बांधलेलं असतं. आता त्या कुत्र्याच्या दृष्टीने विचार केला तर कुत्रं असं म्हणतं की मी या सगळ्यांना घेऊन जात आहे इकडून तिकडे. वास्तविक त्या बैलगाडीच्या चालण्यामुळे हा कुत्रा त्याच्या मागे धावत असतो. पण आपण जे धावत आहोत ते मीच धावत आहे, मीच दुःख भोगत आहे, मीच सुख भोगत आहे आणि माझाच कर्म आहे आणि माझ्याच कर्मामुळे हे सगळं जग चाललेलं आहे. इथपर्यंत माणूस जीवावरील प्रेमामुळे, देहावरील आसक्तीमुळे असा तो भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. म्हणून देहाला महत्त्व दिलं की मग पाप पुण्य आहे, आणि देहाच्या पलीकडे जगलं तर पाप नाही आणि पुण्यही नाही, सत्वगुण नाही, रजोगुण नाही, तमोगुण नाही. कारण ह्या तिन्ही गुणांची पण ती अडचणच आहे, त्याचंसुद्धा साखळीच आहे. मग ती सोन्याची असो का लोखंडाची असो का चांदीची असो, ती साखळी असल्यामुळे ती आपल्याला जखडून ठेवते. तसंच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कसं, कारण काय की मागच्या कर्मानुसार आपल्याला या ठिकाणी भोगावं लागतं. पण जे आत्मे, जे जीव या ठिकाणी मुक्त झाले, जीवनमुक्त आपण त्यांना म्हणतो, ते पूर्वीच्या जन्मीच ते मुक्त झालेलं असल्यामुळे त्यांना आता वासनेमुळे जन्म घ्यावा लागत नाही, पण ठराविक भगवंताच्या कार्य हे पूर्ण करण्यासाठी यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तर ह्या उद्देशाने ते स्वतःहून जन्म घेतात आणि आपलं ठराविक कार्य झाल्यानंतर पुन्हा हा देह सोडून देतात. मग देह धारण करताना देहाबद्दलचं प्रेम नाही आणि देह सोडताना पुन्हा देहाबद्दलची आसक्ती नाही. असा जो असेल त्याला मात्र की जसं स्वप्नामध्ये माणसाला एखादं भय दिसतं, शोक दिसतो आणि तेच आपलं खरं वाटतं आणि त्यामुळे तो विचलित होतो आणि त्यामधून तो जागा होतो. पण जागा झाल्यावर त्याला समजतं की हे सगळं स्वप्न होतं, आपण स्वप्नात पाहिलं होतं, खरं आपलं घर जसं आहे तसंच आहे. स्वप्नामध्ये घर जळालेलं पाहतो आणि उठल्यावर जेव्हा घर जसं आहे तसं पाहतो तेव्हा त्याला आनंद होतो, कारण तो भ्रम जो असतो तो भ्रमाचा तो बाहेर आलेला असतो. मग हे जगच जर भ्रमवत आहे, जगच अशाश्वत आहे, याची ही धारणा ज्याने पक्की करून घेतली आहे त्याच्यासाठी म्हणजे आहे आणि नाही या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे तो पोचलेला आहे.
आहे तितके नाही नाही झाले, नाही ते नाहीपणे निमाले, अशी सुद्धा एक ओवी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, अत एव शनैश्चित्तं प्रसक्तम असतां पथी भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद वशम. म्हणजे ज्याचं चित्त हे विषयात गुंतलेलं आहे, विषयाच्या वाचनेच्या किंवा विषयाच्या तृप्तीसाठी किंवा त्यामध्येच आनंद आहे असं समजून जो सगळं कार्य करत असेल, त्याने कितीही आनंदाचा शोध घेतला तरी त्या आनंदाच्या मागे दुःखच आहे. तो खूप चिंतन करतो आणि त्याप्रमाणे आपल्या सगळ्या क्रिया करत असतो, पण शेवटी त्याला दुःखच पदरी पडतं. सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्तदुष्टीच झाले. म्हणजे भजनसुद्धा केलं पण तरी पण चित्तदुष्टीचंच राहिलं, कारण पूर्वसंस्काराने. आणि म्हणून भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्याच नयेद वशम. आपलं मन आपलं वश होत नाही, याचं कारण त्या ठिकाणी भक्ती कमी आहे, त्या ठिकाणी तीव्र अशी साधना नाही, आणि त्यामुळे तीव्र भक्तियोगाने आणि वैराग्याने आपण आपलं प्राण जे आहे, मन जे आहे ते स्वाधीन करून घेतलं पाहिजे, असं या ठिकाणी आपल्याला श्री कपिल मुनी मातेला सांगत आहे. आता या ठिकाणी अजून काही श्लोक असे आहेत, जवळपास या स्कंद 3 अध्याय 27 मधले श्लोक क्रमांक 6 ते 11, 6, 7, 8, 9, 10, 11 हे 6 श्लोक अशा प्रकारचे आहेत की त्यामध्ये जवळपास आपल्याला काहीतरी 16-17 गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत. आता या 16-17 गोष्टी अगोदर आपण पाहूया, आणि मग या संदर्भात आमचे आदि शंकराचार्य हे त्यांच्या साधन पंचकम या श्लोकांच्याद्वारे काय सांगतात पहा. दोघांमध्ये खूप मोठं साम्य आहे. आपल्याकडे एक असणाऱ्या साधक आहेत, काय त्यांचं नाव, सुगंधा गद्रे. हां, सुगंधाताई गद्रे. त्यांचा आजच मला मेसेज आला. त्यांनी ही साधना पंचकम ते सगळी व्याख्यानं जे आहेत, प्रवचनं जे आहेत ते ऐकली, जवळपास 4थ्या श्लोकापर्यंत, म्हणजे 32 गुणापर्यंत त्याने ऐकले, आणि अजून आता 2 श्लोक म्हणजे 8 गुण शिल्लक राहिले. तरी त्या म्हणतात की हे प्रवचनं कितीदाही ऐकले तरी आपल्या ठिकाणी पूर्वसंस्काराने, दूषित संस्कारांनी असलेल्या ज्या काही चुका असतील त्या एकाच वाचनाने पूर्ण होणार नाहीत, त्या एकाच वाचनाने धुतल्या जाणार नाहीत, अनेकदा हे वाचावं लागतं. आणि हेच सांगण्यासाठी आपले शंकराचार्य त्याच साधन पंचकम म्हणतात, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम अपिचिती काम्यमतिस्त्यज्यताम पापौघ परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यताम. शंकराचार्यांचं असल्यामुळे त्या काळामध्ये संस्कृत भाषाच होती, आणि त्यांची ही रचना 5 श्लोकांची, आणि प्रत्येक श्लोकामध्ये 8 गोष्टी त्यांनी दिल्या. थोडक्यात त्याचा आपण विचार करत आहोत, आणि या आपल्या अध्यायामधले जे 6 श्लोक आहेत त्याचं साम्य काय आहे ते आपण पाहतो. वेदांचे नित्य अध्ययन करणे, वेदाने सांगितलेल्या कर्माचे पालन करणे, भगवंताचे जे काही नियम असतील त्या नियमांचं पालन करून त्याप्रमाणेच आपली वर्तणूक ठेवणे, व्यर्थ कामामध्ये आपली बुद्धी न लावणे. आणि आता हे जसं जसं आपण ऐकतो तसं आपल्या लक्षात येतं की आपण नेमकं याच्या उलटच आपलं कसं असतं, बुद्धी न लावणे. नंतर आपली सर्व पापं धुवून टाकणे, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे पाप झालं ते अजाणतेपणाने झालं, पण आता जेव्हा आपण सगळं जाणत आहोत तरी पण आपल्याकडून पाप घडतं. याचं कारण समर्थाने सांगितलं की ते आपल्याला पडत मूर्खाच्या लक्षणामध्ये त्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. आता पडत मूर्ख म्हणजे ज्याला सगळं समजतं पण वेळेवर ज्याचा विसर पडतो, तरी मग ते विद्याला कोण पुसेल, असं त्यांचं सांगणं आहे. आणि मग माणसाने काय करावं की संसारातील प्रत्येक सुखाच्या मागे असलेलं दुःख जे आहे त्याचा विचार माणसाने जास्त केला पाहिजे, कारण हे सुख असलं तरी त्यानंतर अंती आपल्याला दुःखच प्राप्त होणार नाही. आणि मग सुख केव्हा असेल की माझ्या पांडुरंगाशिवाय दुसरीकडे सुख नाही, माझ्या सद्गुरूंच्या चरणाशिवाय अन्य ठिकाणी मी सुख शोधत होतो, पण ते तर माझ्या सद्गुरूंच्या चरणाशीच आहे, असं धारणा माणसाची झाली पाहिजे.
म्हणून त्याने आत्मज्ञानासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. आत्मेच्छा व्यवसीयताम निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यताम. म्हणजे आपलं घराबद्दलची आसक्ती, मी माझे याबद्दलची आसक्ती आहे, त्याचा त्याग करणं हे सुद्धा या पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे. आता या अध्यायामध्ये जे 6 श्लोक आहेत त्याचा थोडासा विचार करूया. एक तर काय, माझ्यामध्ये भक्ती ही खरोखरी असली पाहिजे, म्हणजे दाखवण्यासाठी नाही. दान द्यायचं तर मग चिल्लर पैसे जर त्या पेटीमध्ये टाकले त्याचा आवाज येतो. नोट 100ची टाकली काय, 1 रुपयाची काय, 2 रुपयाची टाकली काय, त्याचा आवाज येत नाही. आणि मग मी ती नोट त्या ठिकाणी दिली, दान दिलं, हे लोकांना समजणार कसं? आणि म्हणून एखादं नाणं आतमध्ये टाकणं की ज्याचा आवाज होईल, पुजाऱ्यालाही समजेल याने काहीतरी आतमध्ये दान दिलेलं आहे. आणि मग आवाज न होता मी जर 100 रुपये टाकले तर मग त्यापेक्षा 10 रुपये टाकायला काय वाईट आहे? म्हणजे असे सगळे विचार आपण करत बसलो तर ते पुण्य आपल्या पदरी पडणार नाही. माझी भक्ती ही खरीखुरी असली पाहिजे. भगवंताच्या कथा श्रवण करणे यामध्ये मला रुची असली पाहिजे. सगळ्या प्राण्यांविषयी मी समभाव ठेवला पाहिजे. कोणाशीही वैरभाव न ठेवू नये. त्यामुळे आणि पुन्हा जी आसक्ती आहे त्या आसक्तीचा मला त्याग करता आला पाहिजे. ब्रह्मचर्य व्रत, मौन व्रत, निष्ठेने केलेले सधर्माचरण, सदाचरण हे जे आहे तेच मी केलं पाहिजे. आता मौन व्रताबद्दल आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, जो नाम घेतो त्याने मुखाने जरी नाम घेतलं, मोठ्याने जरी नाम घेतलं, मनात जरी नाम घेतलं तरी त्याचं मौन भंग होत नाही. नाम घेणे म्हणजेच मौन आहे. त्यामुळे तो वाचेने जरी उच्चार करीत असला तरी तो उच्चार भगवंताच्या कथेचा असेल, त्या कथाच्या श्रवणाने तो कानामध्ये सुद्धा त्याच गोष्टी आपल्या घेतो, पण ते त्याचं काही मौन त्याचं भंग होत नाही. आणि अशा साधकाला नेहमी एकांतात राहणं हे आवडतं. आणि मग एकांतात राहिल्यानंतर आत्मा संतुष्ट होतो, एक समाधान एकांतात प्राप्त होतं. पुढे म्हणतात, जसे या साधन पंचकमध्ये म्हणते, भिक्षौषधम भुज्यताम. भिक्षा जी आहे ती मागून आणलेली भिक्षा निरूपण हा जो समास आहे तो जरूर आपण सगळ्यांनी वाचावा. दशक 14 समास 2 त्यामध्ये जसं दिलेलं आहे की भिक्षा घेतल्यानंतर त्या भिक्षा घेणाऱ्यांनी कशा प्रकारे वर्तणूक असावी. कुठलीही भिक्षा आली तरी तेवढ्याच आनंदाने तिचा स्वीकार करता आला पाहिजे. भिक्षौषधम भुज्यताम. भिक्षा कशी असली पाहिजे? औषधं जसं आपण 1 चमचा 2 चमचा दिवसभरातून 3दा घेतो तशीच ती भिक्षा म्हणजे आपलं भोजनसुद्धा तसंच असलं पाहिजे. जे मिळेल, प्रारब्धाने जे मिळेल त्यात आपण संतुष्ट असलं पाहिजे. समुद्र ऐसे साठवणं तो सत्वगुण, आणि न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. दोन्ही गोष्टी दिल्यात की आपल्या नशिबामध्ये ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या आणि आता आपल्या समोर आहेत त्याचा आनंदाने स्वीकार करणं हाच सन्मार्ग आहे. पण त्यासाठी कुरबुर करत राहणं हे काही योग्य नाही. कोर्टाचा निकाल काही जरी लागला तरी तो आनंदाने स्वीकार करणे. सर्वांचा मित्र बनून दयाळू आणि धैर्यवान असं माणसाने झालं पाहिजे. स्त्री पुरुष संबंधाने जो खोटा अभिमान आहे तो अभिमान न धरणे आणि बुद्धीच्या अलिप्त अवस्थेपासून त्या अवस्थेपासून आपण अलिप्त राहणं. परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही. दुसऱ्या कोणत्याच वस्तूचं मी दर्शन घेणार नाही. दुसऱ्या कोणत्याच वस्तूमध्ये माझं मन अडकून राहणार नाही. जसा आत्मज्ञानी माणूस सूर्याकडे पाहतो आणि सूर्याकडे पाहिल्यानंतर त्याला जो आनंद होतो तो विषयी माणसाला तसा होणार नाही. कारण अंतःकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार त्याने घेतलेला असतो. मला तर नेहमी असं वाटतं, रोज जेव्हा मी सूर्याचं दर्शन घेतो सकाळी आणि फिरायला जातो तेव्हासुद्धा अनेकदा सूर्य जेव्हा दिसतो तेव्हा एक विचार माझ्या मनामध्ये येतो की हा जो सूर्य आहे आपण जो पाहत आहोत किंवा जो सूर्य आपल्याला पाहत आहे त्याच सूर्याने आत्तापर्यंतच्या कित्येक संतांना पाहिलेलं आहे. त्याच सूर्याने रामाचं पण दर्शन घेतलेलं आहे, कृष्णाचं पण दर्शन घेतलेलं आहे. आणि तोच सूर्य आज आपल्याला सुद्धा दर्शन देत आहे. याचा आनंद किती मोठा प्रत्येकाला वाटला पाहिजे. देहादी उपाधीपासून वेगळे राहणे. देहाची जी उपाधी देहबुद्धीते वाढविते परी सज्जना केवी बाधू शकेते.
देहाची उपाधी ही जो अनमार्गाला आहे, सन्मार्गाला नाही, त्याच्या ठिकाणी ती उपाधी आहे. पण जो सन्मार्गाला आहे त्याला देहाची उपाधी कधीच अडवू शकत नाही. मग असा जो माणूस असेल, कपिल महामुनी सांगतात, तो माझ्या अद्वितीय अशा ब्रह्मपदाला प्राप्त होतो. मग आता ही जी आपण 17-18 लक्षणं पाहिली ती, आणि आदिशंकराचार्यांच्या साधन पंचकमध्ये जे 40 गुण दिले आहेत ते जवळपास सर्वच सारख्याच प्रमाणात आहेत, सारखेच आहेत ते. आता पुढे म्हणतात, मन्यमानस्तदात्मानं मनष्टो नष्टवन्मर्षा नष्टे अहंकारेणे दृष्टा न शक्ती विवातुरः. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या धनाचा नाश झाल्यानंतर आपणच नष्ट झालो असं माणसाला वाटतं. आधी एक बातमी येते किंवा त्या ठिकाणचं जे घर होतं ते जळालं, आणि आता याच्या मनामध्ये येतं की अरे तिथे तर आपलंच घर होतं. त्यामुळे लगेच याला असं वाटतं की आता आपलं काय राहिलं आता या जगामध्ये, काहीच नाही, कारण आपलं सगळं जे काय होतं त्या घरामध्ये होतं आणि ते सगळं जळून गेलं, यामुळे दुःख होतं. मग काही वेळानंतर जेव्हा त्याला ते डिटेल समजतात, मग तेव्हा समजतं ते आपलं घर नव्हतं, आपल्या शेजाऱ्याचं होतं, आणि शेजाऱ्याचं होतं म्हटल्यानंतर ते दुःखाचं, आता याच्या मनात जे दुःख झालं होतं ते आता सुखामध्ये परिवर्तित झालं, कारण ते दुसऱ्याचं होतं. पण दुसऱ्याचं असो किंवा आपलं असो, कोणाचंही दुःख जे आहे ते माझं दुःख आहे, आणि दुसऱ्याचा असो किंवा कोणाचाही असो तो आनंद जो आहे तो माझा आनंद आहे, अशी ज्याची धारणा असेल त्याला या परमेश्वराचं दर्शन सहज शक्य आहे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. सुखाचं फळ लागणारं एक झाड आहे, आणि दुःखाचे फळ लागणारं सुद्धा दुसरं झाड आहे. एक काट्याचं झाड आहे आणि दुसरं आंब्याचं झाड आहे. मग आता मला बसायचंच असेल तर काट्याच्या झाडाखाली मी बसावं का आंब्याच्या झाडाखाली मी बसावं, हा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी बुद्धी माणसाला दिलेली आहे. बुद्धी ही तारतम्याने वापरली पाहिजे. आणि मग बुद्धीचे पण काही स्तर आहेत, त्याला प्रज्ञा असं म्हणतो. बुद्धी वरच्या स्तरावरची जे त्याला प्रज्ञा, ज्याची प्रज्ञा स्थिरावली. गीताईमध्ये विनोबा जे आहेत ते स्थितप्रज्ञाचं लक्षणं जे आहेत ते समजावून सांगतात. त्यामध्ये हे सगळं मराठीमध्ये खूप सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. आता पुरुष आणि प्रकृती याचं विवेचन आपण सुरुवातीला केलं. त्या संबंधाने देवहूती माता काही प्रश्न आता पुन्हा विचारत आहे. ते प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. जवळपास 17, 18, 19, 20 अशा 4 श्लोकामध्ये हे प्रश्न दिलेले आहेत. पुरुष आणि प्रकृती. आता पुरुष आणि प्रकृतीबद्दलचा विचार करायचा असेल तर अगदी समजण्यासाठी आपण म्हणताना पुरुष प्रकृती म्हणतो, पण खरं म्हणजे उद्बोधन करताना, संबोधन करताना आपण त्याच्या उलट करतो. जसं सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मी व्यंकटेश, आजी आजोबा, आई बाबा. साधं आपले रोजचे उदाहरण, आई बाबा म्हणतो आपण, आजी आजोबा म्हणतो. आजोबा आजी म्हणत नाही, बाबा आई म्हणत नाही. म्हणून पाहतं ते थोडंसं उलटंच वाटतं आपल्याला. कारण सीतारामामध्ये त्या रामाला व्यक्त होण्यासाठी सीतेचा आश्रय घ्यावा लागला. त्या कृष्णाला व्यक्त होण्यासाठी राधेचा आश्रय घ्यावा लागला. व्यंकटेशाला लक्ष्मीचा आश्रय घ्यावा लागला. म्हणजेच प्रकृतीच्या आधारानेच पुरुषाला व्यक्त होता आलं. मग देवहूतीचा प्रश्न होता की पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य आहेत का एकमेकांच्या आश्रयाने राहणारे आहेत. आता याचं उत्तर कसं द्यायचं की प्रकृती पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. प्रकृती पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. बरोबर आहे का नाही पहा तुम्ही विचार करून. जग निर्माण झालं, पण ती त्याचा निर्माता कोण आहे त्याला सोडून ती राहू शकते का? सावली आहे, मग ती शरीराला सोडून राहू शकते का? ज्या अर्थी शरीर आहे त्या अर्थी सावली ही असलीच पाहिजे. अगदी दुपारी 12 वाजता जरी म्हटलं तरी ती सावली आपल्याच अंगावर पडते, सावलीशिवाय होत नाही. ज्याला आकार आहे त्याची सावली आहे, ज्याला डायमेन्शन आहे त्याचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व हे पंचभौतिक आहे, पण त्या पंचभौतिक अस्तित्वाच्या पलीकडे असणारे जे तत्त्व आहे, आत्मतत्त्व आहे, ते मात्र कुठेही जात नाही आणि येत नाही. मग जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला कर्मबंधन प्राप्त झाले आहे. म्हणजे कसं, अकर्ता पुरुष म्हणजे महानारायण, विष्णू, महाविष्णू हे जे आहेत ते करते नाहीत,
ते अकर्तेच आहेत, पण त्यांना या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं आणि सगळं कार्य करावं लागलं. नाहीतर त्या जेलमध्ये जन्म व्हायचं कृष्णाच्या कुठे नशिबात आलं. पण त्यांचा जन्म त्या कारागृहामध्ये झाला आणि नंतर सगळं ते किती लहानपणी किती कष्ट, किती असुरांचं त्यांना धोका होता, जीवाला धोका होता आणि त्यामध्ये सुद्धा ते चांगले राहिले. कारण काय, ते स्वतः भगवंत आहेत, पण या ठिकाणी मनुष्याचा जन्म घेतल्यानंतर या जन्माला साजेसं सुख आणि दुःख दोन्ही पण त्यांनी भोगलेलं आहे. जो सगळ्यांना आपल्या कर्मबंधनातून सोडवतो, तो सुद्धा त्या यशोदा मातेच्या दोरीने बांधला गेला. हे जे आहे की ते कर्मबंधन त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद प्राप्त कसे होईल? कारण माणूस जो आहे तो कितीही संत पदाला गेला तरी जोपर्यंत तो जिवंत आहे, जोपर्यंत पंचभौतिक शरीर आहे, तोपर्यंत त्याला भूक तहान ही लागणारच आहे. तुका म्हणे काय तोंडवाशी, तुकाराम महाराज म्हणतात की संन्यासी जरी असला तरी 12 वाजता तोंडवाशी, 12 वाजता त्याला काहीतरी भिक्षेसाठी मागावंच लागतं किंवा भिक्षा येईल याची वाटही पाहावं लागते. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भिक्षौषधम भुज्यताम, पण ते औषधासारखंच भिक्षा ती मागितली पाहिजे. आणि बहुत आणीता घ्यावे मुष्टी एक हे समर्थ आपल्याला सांगतात. ते त्याच कारणाने अति सर्वत्र वर्जयेत. आणि मग सांगतात की जरी तत्वांचा विचार केला तर संसार बंधन आणि तीव्र भय हे नाहीसं झालं पाहिजे. आणि त्याला कारण असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा नाश झाला नाही, प्रकृतीच्या गुणाचा नाश झाला नाही तर तेच भय पुन्हा उपस्थित होऊ शकतं. म्हणजे जे गवत आपण काढलं ते आता पूर्णपणे नष्ट झालं असं म्हणता येत नाही. जोपर्यंत त्याच्या मुळा जमिनीत आहेत तेव्हा ते मुळा असेपर्यंत पुन्हा पाऊस पडल्यानंतर पुन्हा जसं त्यातून गवत पुन्हा निर्माण होतं, तसं आपल्या वासना जर शिल्लक असल्या तर पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण हे आहेच आहे. म्हणून ते भय ते केव्हा जाईल, जेव्हा मुळापासून एखादं झाड आपण उपटतो तेव्हा मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुन्हा वनस्पती उगवणार नाही. हे जसं आहे तसं या संसाराकडे माणसाने पाहावं असं ते समजावून सांगतात. आता या सगळ्या देवती मातेच्या प्रश्नाला कपिल महामुनी उत्तर देतात. अनिमित्त निमित्तेन सधर्मेणा अमलात्मना तीव्रया मयी भक्त्याच श्रुतशृंभया चिरम ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येण बलीयसा तपोयुक्तेन तीव्रेण आत्मसमाधिना प्रकृतिपुरुषस्येह दह्यमाना त्वहर्निशं तिरो भवित्री शनकैर अग्नयोर निरिवारिणीही. ज्याप्रमाणे अग्नीचं उगमस्थान, अग्नी कुठून निर्माण होतो तर ते लाकडामधूनच अग्नी निर्माण होतो. त्या लाकडामध्ये अग्नी असतो पण तो सुप्त अवस्थेमध्ये असतो, त्याचं दर्शन होत नाही, तो प्रगट होत नाही. तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा ज्यापासून आपण प्रगट झालो त्यालासुद्धा तो जाळून भस्म करतो. त्याप्रमाणे निष्काम भावाने स्वधर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे, पुष्कळ भगवतकथाचं श्रवण झाल्यामुळे, तीव्र भक्ती तीव्रेणात्म समाधीना तपोयुक्तेनं आणि तीव्रेण तप आचरण केल्यामुळे आणि तीव्र अशी साधना केल्यामुळे त्या पुरुषाची प्रकृती हळूहळू क्षीण होत जाते. आता प्रकृती आत्ताच आपण पाहिलं, प्रकृती म्हणजे शरीर, हे शरीर क्षीण होत जातं. म्हणजे शरीराच्या ज्या मागण्या आहेत आत्तापर्यंतच्या संसारातल्या त्या हळूहळू कमी होत जातात. संसार मुळीच नासका विवेकै करावा नेटका नेटकाकरिता फिका होत जातो. प्रापंचिक माणसाचा संसार आणि एखाद्या साधू संतांचं राहणं यामध्ये किती फरक आहे पहा. आपल्याला जी गोष्ट नाही ती आणून तिचं काहीतरी करून आपल्याला भोजन करायचं असतं, पण ते म्हणतात आपल्याकडे जे आहे तेच आपण करू. आत्ताच वैशाख शुद्ध दशमी या दिवशी तिरुपती बालाजी आणि पद्मावती देवींच्या लग्नाचा हा तिथीचा दिवस आहे. त्यावेळेस त्या बालाजीची जी पोथी आहे त्याचं वाचन दरवर्षी जसं आम्ही करतो तसं केलं. त्यामध्ये शुकदेवांच्याकडे जेव्हा ही सगळी मंडळी गेली, आता लग्नाला
बालाजी आता जात आहेत सगळे 33 कोटी 33 कोटी 3.5 कोटी म्हणजे एवढं मोठ्या संख्येने सगळे चालले आहेत आणि शुकदेवांच्या आश्रमापाशी त्या ठिकाणी मुक्काम झाला. आणि ते शुकदेव आपण ज्यांना म्हणतो आपण शुकासारखे पूर्ण वैराग्य, असं पूर्ण वैराग्य धारण केलेले समर्थ आणि त्याच्याही पुढे असणारं समर्थांना ज्या शुकाची उपमा देतात ते स्वतः शुकदेव जे आहेत ते म्हणतात, आता एवढा सगळे लोक आलेले आहेत तर त्यांना भोजन दिलं पाहिजे. आता माझ्याकडे तर काहीच नाही, तर मी काय करावं? त्यांनी आपले तेवढेच ते तांदूळ घेतले, झाडाच्या 2 चिंचा घेतल्या आणि पाण्यामध्ये उकळलं आणि त्यामधला जो भात तयार झाला, तिनतिणीचा भात त्याला म्हणतात. आधी आपण साऊथमध्ये गेलो की तसा तो आंबट भात तसा मिळतो, तसा त्यांनी त्यावेळेस तयार केला. 2 आणि 3 गोष्टी शेवटी काही नव्हतं, पण भगवंतानी त्याचा सुद्धा स्वीकार केला आणि त्यांनी तो स्वीकार केल्याबरोबर त्यांच्याबरोबर असणारे जे काही कोट्यानुकोटी जेवढे सगळे साधू पुरुष सगळे होते, देवदेवता होत्या, त्यांचासुद्धा भूक ही शमवल्या गेली आहे, तहानसुद्धा शमवल्या गेलेली आहे. मग ते म्हणतात की ज्याला तत्त्वज्ञान प्राप्त झालेलं आहे तो माझ्यातच मन लावून राहतो, कपिल महामुनी सांगतात. म्हणजे तत्त्वज्ञान ज्याला खरं समजलं, म्हणून आत्माराम मुनी म्हणजे असा जो जीवनमुक्त असेल, साधक असेल, त्याचं प्रकृती काहीही बिघडू शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे आपले विदर्भातले गाडगे बाबा जे होते, कीर्तन करायचे, देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणून त्यांचं कीर्तन असायचं. त्यांचं भजन आणि कीर्तन सुरू होतं आणि कीर्तन सुरू असताना त्यांना एक तार आली. त्या तारेचा पूर्वी होती ही तार, आताच्या लोकांना ही तार म्हणजे काय समजणार नाही मुलांना. मग तो एक कागद यायचा आणि त्याच्यावर म्हणजे मजकूर असायचा. गाडगेबाबांनी तो मजकूर वाचला आणि तो कागद तसाच ठेवला. कीर्तन सुरू होतं. कीर्तन संपल्यानंतर मग लोकांनी जे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की काही नाही, माझा मुलगा तो गेला म्हणून मला तार आली होती. तेव्हा ते म्हणतात, मेले ऐसे कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी. हे जे आहे की ज्यांनी आत्माराम मुनी जे आहेत की असे जे ज्यांनी परमेश्वराची एकरूपता साधलेली आहे त्यांच्यासाठी प्रकृती काहीही बिघडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी एक श्लोक येतो, यदैव मध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जात वैराग्य आ ब्रह्म भुवनान मुनीः. जेव्हा मनुष्य अनेक जन्मामुळे आणि पुष्कळ कार्यापर्यंत आत्मचिंतनात निमग्न राहतो तेव्हा त्याला सर्व प्रकारच्या भोगाविषयी वैराग्य निर्माण होते. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणतात, मी जे कार्य केलेले आहे ते कार्य समजण्यासाठी माझ्यासारखा 40 जन्म, आत्तापर्यंत माझे 39 जन्म झाले आणि हा 40वा जन्म आहे आणि म्हणून माझं कार्य हे मीच स्वतः समजू शकतो, इतरांना ते समजता येणार नाही असं जेव्हा ते म्हणतात. किंवा रामकृष्ण परमहंस असेल किंवा आमचे साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज आणि मायबाई होत्या, यांचे संसार पहा. रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता, प्रल्हाद महाराज आणि मायबाई यांच्या संसाराशी आपल्या संसाराशी तुलना करा. आता मायबाईचा उल्लेख जो केला तो मुद्दाम यासाठी केला की आता या रविवारी वैशाख वद्य दशमी ही तिथी आहे, ही मायबाईंची पुण्यतिथी आहे. 8 जून 1991 या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला. वैशाख वद्य दशमी या रविवारी दशमी आहे, म्हणजे आता 14 मे 2023ला त्यांची 32वी पुण्यतिथी आहे. यांचा संसार कसा होता? संसारी असोनी मुक्त तोची जळावा संयुक्त अखंड पाहे युक्तायुक्त विचार नाही. म्हणजे प्रल्हाद महाराजांनी देह ठेवला, मायबाई त्या ठिकाणी गेल्या आणि सगळ्यांनी सांगितलं आता महाराजांचं दर्शन घ्या. तेव्हा त्या मायबाईंनी महाराजांना स्पर्शसुद्धा केला नाही, दुरूनच त्यांना नमस्कार केला. इतर लोक सांगायला लागले की मायबाई महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवा. तेव्हा मायबाई म्हणतात, मी आतापर्यंत त्यांना स्पर्श केला नाही, मग आज तरी का करू. तर हे आपले संसाराचे आदर्श आहेत. आणि म्हणून योगाचे चित्त योग साधनेमुळे वृत्तीगत झालेल्या की ज्याच्या प्राप्तीसाठी योगाखेरीज दुसरे साधन नाही, अशा अनेक सिद्धी यामध्ये जे अडकून पडले नाहीत
त्यालाच माझे अविनाशी पद प्राप्त होते, असं कपिल महामुनी आपल्या आईला सांगतात. आणि मग असे जे योगी असतील त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे काहीच नाही, त्यांच्यापुढे मृत्यूचं काहीही चालत नाही. म्हणून ओवी आहे, ज्ञानी भक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धुरुनी. आता दुसरीकडे अशाच प्रकारच्या ओव्या आपल्याला येतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान, ते तो मिळे तै. तया लागी मज रूपा येणे, तयाचे ने मज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. म्हणजे भगवंत म्हणतात या ठिकाणी, तयाचे आम्हा व्यसन, असे जे महापुरुष असतात त्यांचं आम्हाला व्यसन आहे, असं भगवंत म्हणतात. आणि आमचे तो निज ध्यान, भगवंताला सुद्धा आपल्या भक्ताचं ध्यान करावं लागतं, भक्ताच्या ध्यानामध्ये भगवंत असतात. आणि किंबहुना समाधान तो मिळे तै. तया लागी मज रूपा येणे, भगवंत म्हणतात की मला या ठिकाणी सगुण रूपामध्ये यावं लागतं. ते कोणासाठी? तर अशा माझ्या भक्तांसाठी. तयाचे नि मज येथे असणे, त्यांच्यासाठी मी जन्म घेतो. आणि तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पडिये, गीतेमधल्या 12व्या अध्यायामध्ये हे 2-3 श्लोक येतात. यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी, भक्तिमान्य समे प्रिया, अनपेक्ष शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथा. एक एक शब्द फार महत्त्व. अनपेक्ष, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणारा. शुचिर्दक्ष, शुची म्हणजे पवित्रता, यासाठी 24 तास दक्ष असतो तो. उदासीनो म्हणजे कुठल्याही ठिकाणी मन आपलं लिप्त होणार नाही, अशा प्रकारे उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. अति आदरे सर्व सेवा करावी. आणि मग सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिया, तो माझा भक्त आहे, कारण त्याच्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मग ती भक्ताची लक्षणं कशी असतात, काय नाही, हे सगळं कपिल महामुनी आपल्या आईला हे सांगत असतात. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्याच आईला हा उपदेश करण्यासाठी कपिल महामुनीचा जन्म त्या घराण्यामध्ये त्या आईबापाच्या पोटी झालेला आहे. अशा प्रकारे हा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे कापिलेयोपाख्याने सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर आता स्कंद 3 आणि 28वा अध्याय आणि 29वा अध्याय आपण पुढे पाहणार आहोत. 28व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचा विधी दिलेला आहे आणि 29व्या अध्यायामध्ये भक्तीचे मर्म आणि काळाचा महिमा सांगितला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. 1 मिनिट. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता
आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिखुले, सेवुनि रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.